करून शेवटी तुम्ही तुमचा गड राखला. ज्या पद्धतीनं महायुतीचा घटक पक्ष म्हणून ज्या ताकदीनं महायुतीचा विजय झालेला आहे आणि भाजपचा मोठा भाऊ म्हणून ज्या ताकदीनं मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिझल्ट आला, आज अमरावती जिल्ह्यामध्ये भाजपची कुठलीही सीट नसताना आज मेलघाटमध्ये केवलराम काळे निवडून आले, अचलपूरमध्ये प्रवीण तायडे आले, दिवसामध्ये राजेश वानखडे आले, यावलकरजी वर्षी मुरुडमधून आले आणि बहुमताने भाजपच्या मोठ्या प्रमाणात कमळ अमरावती जिल्ह्यात खिल्ला. युवा स्वाभिमान पार्टीवर मी निवडून आलो. मला असं वाटतं की लोकसभेमध्ये जो खोटा नेरेटिव्ह सेट केला आणि खोटा नेरेटिव्ह सेट करून खोटे भाषणं देऊन यांनी मतं मागितले, त्याचा पूर्ण हिशोब अमरावती जिल्ह्यामध्ये आणि विदर्भामध्ये विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यात जनतेने केलेला आहे. आपण डोळ्यांनी पाहिलं की नवनीत राणा पराभूत झाल्यानंतर आज सुद्धा अमरावती जिल्ह्याची जनता दुखी आहे की ज्या लोकांनी त्यांना पाळासाठी अहोरात्र मेहनत केली, बच्चू कडू त्यांनी सुपारी घेऊन त्या ठिकाणी नवनीत राणाला पराभव करण्यासाठी पूर्ण एडी चोटीचा जोर लावला. त्याचप्रमाणे यशोमतीताई ठाकूर अनेक असे नेते होते की ज्यांनी पूर्ण ताकदीनं नवनीत राणाला पाळण्यासाठी एकत्र झाले. आज तुम्ही पाहिलं बच्चू कडूचा सफाया झालेला आहे. त्या ठिकाणी पूर्ण जिल्ह्यामध्ये नवनीत राणा फिरल्या, प्रत्येक मतदारसंघामध्ये सभा घेतल्या आणि पूर्ण विश्वास ठेवून देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व, नवनीत राणांची मेहनत, त्या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष भाजपचे डॉक्टर बोंडे, राज्यसभेचे खासदार आणि मी स्वतः मैदानामध्ये उतरलो आणि मी म्हटलं होतं बच्चू कडू यानंतर विधानसभेमध्ये पुन्हा दिसणार नाही. आणि ते चित्र त्या ठिकाणी तुम्हाला डोळ्यासमोर आहे की त्या ठिकाणी बच्चू कडूचा पराभव झाला, यशोमतीचा पराभव झाला. मला असं वाटते खोटा प्रचार करून मतं मागणं हे एकदा ठीक आहे, पण वारंवार खोटं बोलून मतं मागू शकत नाही. याचं जिवंत उदाहरण अमरावती जिल्ह्यामध्ये लोकसभेनंतर विधानसभेमध्ये दिसलं. कुठेतरी महायुतीला लोक